तर मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब ब्लॉग शिल्पा जाधव फूड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी माझ्या पद्धतीने चना मसाला कसा करायचा ते तुम्हाला दाखवते। तर चला मग कृतीकडे। इथे मी 1 वाटी चना रात्रभर भिजू ठेवले होते। हे बघा, हा काबुली चना नाहीये, हा छोटा चना आहे। हा चना आपण आज करणार आहोत। याला व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून भिजून घेऊन रात्रभर व्यवस्थित भिजल्यावरती आता याला मी 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे। व्यवस्थित हा चना शिजून घेणार आहे। तर चला मग आता याला शिट्ट्या करून घेते। इथे आता आपले चणे शिजलेले आहेत। हे बघा, मी तुम्हाला दाबून दाखवते। चणे व्यवस्थित शिजले गेले आहेत। आता आपण याची फोडणीची तयारी करूया। मी वाटण करून घेत आहे। 1 टमाटर, कोथिंबीर, आलं आणि लसूण याला मिक्सरच्या भांड्यात आपण चांगली पेस्ट करून घ्यायची। आता आपलं वाटण रेडी आहे। आता आपण भाजी फोडणी करायला घेऊया। इथे एका पॅन मध्ये मी तेल तापवायला ठेवलं आहे। तेल तापलं की यात आपण आता जिरं, मोहरी टाकून घ्यायचं। जिरं मोहरी व्यवस्थित झाले की यात आपण आता आपलं वाटलेलं वाटण टाकायचं। त्याला चांगलं शिजवून घ्यायचं। गॅस बारीकच ठेवायची। आता कमी गॅसवरती हे सारण चांगलं शिजवून घ्यायचं। हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा। ते आता मसाला व्यवस्थितपणे शिजलेला आहे। हे बघा, त्याला छान तेल सुटलं आहे। म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला आहे। मी कमी याच्यावरच मसाला शिजवते, म्हणजे तो व्यवस्थित शिजतो पण आणि भाजी पण खूप स्वाद येतो। आता यात आपण मसाले टाकून घेऊया। आता ह्याच्यात थोडी हळद, आपल्याला पाहिजे तेवढं तिखट, थोडं गरम मसाला आणि थोडी धनेपूड, मसाले चांगले परतून घेऊया। याला आपण छान आता तेलामध्ये फोडूया। ते व्यवस्थित 2 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचे। आता हा मसाल्यात आपण थोडं पाणी टाकून घेऊया। हा व्यवस्थित आणखी शिजून घ्यावा म्हणून त्यात थोडंसं पाणी मी टाकलं। मिक्सर पॉटमध्ये जे उरलेलं सारण होतं त्या मिक्सर पॉटमध्येच पाणी टाकून मी ते पाणी याच्यात टाकलेलं आहे। आता याला छान शिजू द्यायचं। त्याच्यात थोडं चवीनुसार आपण आता मीठ टाकून घेऊया, म्हणजे मीठही व्यवस्थित शिजेल। मसाला आपण कसा आणि किती व्यवस्थित शिजवतो यावरती आपली भाजी कशी होते ते डिपेंड आहे। आता याला मी कमी याच्यावरती व्यवस्थित शिजवून घेते। हे बघा, मसाला व्यवस्थित शिजला गेला आहे आणि याला रंगही बघा किती छान आला आहे। व्यवस्थित शिजला गेलेला आपला मसाला। आता याच्यात आपण आपले उकडलेले चणे टाकूया। आपल्याला चणे ग्रेव्हीतले करायचे की सुखे करायचे, तुम्हाला जसे आवडतात त्या हिशोबाने आपण ही भाजी करू शकतो। आता आपण याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित। मसाला पूर्णपणे चण्याला आता लागायला पाहिजे ह्या हिशोबाने आता आपण याला थोडा वेळ आपण आता ठेवूया। आपण इथे भाजी कट करून घेऊया। ही बघा किती छान रंग आलाय भाजीला।
मस्त कशी दिसते, छान चमचमीत आणि रश्श्याची भाजी बघा. ही बघा, ही छान आता एकजीव झाली आहे. तुम्हाला जर ही सुकी करायची असेल तर ह्यातलं आणखी थोडं पाणी आटवून घ्या, किंवा जास्त रश्श्याची करायची असेल तर यात थोडं पाणी ऍड करून घ्या. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आता ह्याच्यावरती मी थोडी कोथिंबीर टाकून घ्या. बघा, आता आपली भाजी रेडी आहे. तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. मी एकदम सिंपल वेनी ही भाजी करत असते. खूप कमी साहित्यामध्ये माझा स्वयंपाक असतो, तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. इथे आपला चना मसाला रेडी आहे. बघा किती सुंदर दिसतंय आणि खायलाही तेवढंच स्वादिष्ट आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्त रहा आणि मस्त खा. थँक्यू.